हाय नमस्कार सगळ्याला शुभ सकाळ. तर शुभ सकाळ म्हणलं तरी आता 6 वाजलेत. तर चला दिवसाची सुरुवात चांगली करू आपण, हाय का नाही. तर आज मला लय म्हणजे लय कसे तर कणकणीच लय आली या, काय कळ नाहीच मला कणकणीला. अजून चहा नाही काय नाही बघा, पिले ताईनच घासली भांडी ती आणि आता लाटायला ली चपात्या. पण म्हणलं आपले वाट बघते ते, काळजी करते ते, त्याच्यामुळं कारण का आता एक व्हिडिओ बघायचं म्हणल्यावर एक येसनच झालं, आहे का नाही, सवय लागलेली ती. तर मला लय म्हणजे लयच कणकणी म्हणजे हेतनं जे दुखतंय का नाही सगळं डोक्यापासून ते पायाचं गोळ ती लय जाम म्हणजे लय जाम झालं या. आणि तुम्हाला बोलायचं म्हणलं तरी मला असं डोळ्यात पाणी येतंय, काय खरं. आता टेन्शन कशाच टेन्शन घ्यावं, टेन्शन बी काय नाही, नाहीच किती थोडं का होणार पण असतंय माणसाचं, आहे का नाही. तर असं कालच्या कमेंट बहारे, सगळ्याच्या कमेंट बहारे स्वयंपाकाचा. आज बी म्हणलं होतं टाकावं थोडा स्वयंपाकाचा व्हिडिओ, पण आज मला काय म्हणजे काय हातात सुद्धा काय घेऊ वाटत नाही. पण बरंच मी व्हिडिओ काढायला लागली आहे. आणि तुम्हाला तर माहित आहे मी आजारी असले तरच सांगत असते आजारी आहे म्हणून. मी त्या भावाचा विचार चालले ते काम कुठेतरी, त्यामुळं माझं असं भारी आहे नशीब. तरी गरीबच आहे पण सुखी आहे की बाबा आज पीठच नाही, आज तेलच नाही आणि आज उपाशी बसलोय, असं कधीच झालं नाही आजपर्यंत, तर झालंच नाही. मग आता इथनं पुढं तरी काय माहिती, पण मागचं तर सांगते कधी म्हणजे कधीच झालं नाही असं की बाबा आज तेल नाही म्हणून स्वयंपाक राहिलाय, पीठ नाही म्हणून भाकरी राहिल्या, ते असं कधीच झालं नाही. तर मला जायचं होतं मका लावायला काल, पण काल काय ते म्हणले जरा 2 दिवस या आहे. मग आज तर आभाळ आले, मग उद्या 100% असेल. मग त्यांना म्हणलं गप्पी दादा, मग त्यांना म्हणलं 8 ते 5 करते म्हणजे आपलं 500 रुपये हजेरी येते. मग झालं 2 दिवस भागलं 1000 रुपये येतात. आणि ह्यांचं नियोजन आता कसं आहे काय माहिती, भावाचं चाललंय. त्यांनी बघितली गाडी, झालं 1 आठवड्यात आपलं भागतंय 1000-1500 रुपयात. तसं माझं बघा आहे. तर काल सगळ्याला वाईट वाटलं, पण जाऊ द्या, काय असतंय की आईबापाने एक जन्म दिला म्हणून कर्म तर देत नाही की, आहे का नाही. त्याच्यामुळं कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या नशिबाला फक्त दोष द्यायचा. आपण उपाशी तर मरत नाही ना, सुखी तर खातोय ना, बस हाय त्या याच्यातच सुखी मानायचं. तर मला दाखवते मी मिरच्या, ती तुम्ही तर बघावं का इथे हिरवी मिरची, काय लाल मिरची आणले ते 1 किलो सकाळ सकाळ टाकले ते इथं. तर आज आबळ बी आले असं शेंबा कसा आहे त्या, तर त्याला कशावर तर ठिक्या बिक्यावर टाकते आणि म्हणजे वाळतेले. आणि का इथं गहू आणले ते 30 रुपये किलो होतं, तर मरणाचं खडं आहे. तर का दाखवते तुम्हाला खडं, लयच खडं आहे. पण काय करत आता. आणि दुसरं होतं 30, 32, काय ते 32, 35, 34. म्हणलं जाऊ दे, आपलं खडं काढाय तर येतेल, पण आणलं. का तुम्हाला दाखवते आता खडं आहे तर लय म्हणजे लयच खडं आहे ते सकाळी मी लय काढलं. आणि तसली मातीच आहे. तर आता म्हणते त्या बाई मला लय आवडते माती खायला. बघा ही सरभर दिसतं का खडं, पण काय करता नाही इलाज. बाजरी बी मीच घेतली राधा ताईची, म्हणजे भाऊजीने मी गेल्यामुळं. तर आता ही बाजरी बी त्याच नमुनाची आहे. रेत बी रेतीच आहे सगळे,
सगळं बिचायचं. एका टमाटा तिथं दिसतंय ना. लय रीती आहे आणि खडं बी येतं असं. पण सगळं बंद करून झोपून तर चालत नाही. लेकरं आहे ती खायला प्यायला. तर बाजरी आता चांगली वाळली, हिला नीट करते दोन्ही मिक्स करून. आणि तर बघा एवढं खोबरं आणलंय. आणि ही मेथ्या कसं का ना आपल्याला मेथी लावायला पण येते आणि थोडंसं टाकलं टिकतात तर चविष्ट लागतं. तुम्ही टाकता का नाही मला काय माहित नाही, पण मी तर टाकते जर भारी ना. तर याला थोडंसं भाजायचं. ते तर तुम्हाला रेसिपी हे दाखवतेच मी, मसाला कसा करते कसा नाही ते. आणि हे कच्चा मसाला ते आणि हळकुंड आणलंय. तर असं आपलं तिखटाचं सामान दळणं आणि मिरच्या. तर आता घेते याला लसूण ते सोलून, कांदा ते तसं की आता तिखट केलं म्हणजे दिवाळीपर्यंत कसं पण जाईल. तर चला आता सगळ्याला बाय.